ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे सचिन आणि साक्षी ज्या रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात त्याच रेस्टॉरंटमध्ये सायली असते. सायली स्कॅन करून बिल पेमेंट करत असते आणि समोर तिचं लक्ष जातं. तेव्हा तिच्या समोर बघितल्यानंतर समजतं की तो सचिन आणि साक्षी आहे. साक्षी आणि सचिनला एकत्र बघून तर आता खूप मोठा धक्काच ना इकडे असणाऱ्या या सायलीला लागलेला असतो. सायली आता या दोघांचाही मोबाईलमध्ये लगेचच फोटो काढते, जेणेकरून तिच्याकडे पुरावा राहील आणि तिलाही समजेल की ही साक्षी शिकरेच आहे. पण सचिनही आता समोर असलेल्या सायलीला बघतो. सायलीला जसं तो बघतो तसं मात्र आता त्याला काय बोलावं काय करावं काही समजत नाही. साक्षीची नजर समोर असलेल्या सायलीकडे जाते. साक्षी लगेच गॉगल घालते, सचिनचा हात धरते आणि तिकडनं पळ काढते. जशी आता साक्षी तिकडनं पळते ना तेव्हा आता सायलीही थोडाही विलंब न करता त्या दोघांच्याही मागे पळायला लागते, कारण तिलाही आता ते दोघंही जण कुठे जातात हे बघायचं असतं आणि सत्य जाणून घ्यायचं असतं आणि यासाठी आता ती गेलेली असते. पण तोपर्यंत साक्षी आणि सचिन गाडीमध्ये बसून निघून जातात. सायली आता त्यांच्या गाडीच्या मागेसुद्धा पळायचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत ते गाडी घेऊन खूप जास्त लांब गेलेले असतात. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अर्जुनला आता सायली कंटिन्यू कॉल करायचा प्रयत्न करत असते, कारण आता सायलीला कळून चुकलेलं असतं सत्य. म्हणूनच आता सायली कॉल करत असते, पण अर्जुन मीटिंगमध्ये असल्यामुळे कॉल रिसीव्ह करत नाही. अर्जुन जेव्हा आता कॉल रिसीव्ह करत नाही ना तेव्हा मात्र आता सायली लगेचच पोलिसांना कॉल करून याबद्दलची माहिती देते की साक्षी शिकरे जिवंत आहे. ज्या वेळेला पोलिसांना ही माहिती ती देते ना तेव्हा पोलीसही चकित होतात. पोलीस म्हणतात की तुम्ही जे सांगताय ते अगदीच खरं आहे का? त्यावर मात्र हो, मी तुम्हाला सांगते ना 100% ही गोष्ट खरी आहे. खरं तर ना मी पाहिलेलं आहे, मग तुम्ही तिच्या शोधकार्याला सुरुवात करा, असं देखील आता पोलिसांना सायली सांगत असते. जेव्हा आता पोलिसांनाही माहिती मिळते तेव्हा आता पोलीसही या गोष्टीचा विचार करतात, कारण एखादी जर व्यक्ती मेलेली असेल तर ती जिवंत कशी काय असू शकते याचा विचार पोलीस करत असतात. तर आता इकडे मात्र अर्जुनची ही मीटिंग संपलेली असते त्या क्लायंटसोबतची. तेव्हा आता अर्जुनला पोलिसांचा कॉल आलेला असतो आणि तुमच्या बायकोने नुकताच मला कॉल केलेला होता, त्यांना समजलेलं आहे की साक्षी शिकरे जिवंत आहे आणि त्याबद्दलचीच माहिती त्या मला देत होत्या. साक्षी शिकरेची माहिती आता मला गोळा करायला त्यांनी सांगितलेली आहे. जेव्हा आता साक्षीचा शोध घ्यायला सायलीने सांगितलेलं आहे पोलिसांना, ही गोष्ट अर्जुनला कळते तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणत असतो की बायको तुमच्या इथे आलेली तर नाही आहे ना? तर पोलीस सांगतात की नाही, त्यांचा कॉल आला होता मला. तर त्यानंतर पोलीस जेव्हा अर्जुनला या सगळ्याबद्दल जेव्हा सांगतात ना तेव्हा अर्जुन फोन ठेवून देतो. अर्जुन जेव्हा फोन ठेवतो तेव्हा आता चैतन्य त्याला विचारतो की काय झालं आहे अर्जुन, बोल ना, तू साक्षीबद्दल काय बोलत होतास, काही माहिती मिळाली का साक्षीबद्दल, असं देखील चैतन्य आता अर्जुनला विचारत असतो. त्यावर अर्जुन आता चैतन्याला कळतो की सायलीला कळलेलं आहे की साक्षी जिवंत आहे आणि म्हणूनच ना आता साक्षी जिवंत असल्याची गोष्ट तिला कळल्या क्षणी ती आता धावतच गेलेली आहे आणि तिने पोलिसांना याबद्दल इन्फो केलेलं आहे. आता बघितलंस का या सगळ्या गोष्टी कुठून कुठे गेल्या आहेत त्या, तुला काही गोष्टी कळत आहेत का? हे सगळं नको व्हायला हवं होतं, पण हे सगळं खूप जास्त भयंकर असं झालेलं आहे, यावर काहीतरी निर्बंध तर यायलाच हवा असा विचार आता सायलीच्या डोक्यामध्ये सुरू असतो. सायली आता विचार करत असते. सायली विचार करत असतानाच आता मात्र तिला कळत नसतं, आता रस्त्यावरनं जाताना फक्त विचारच करत असते. जेव्हा आता ती रस्त्यावरनं जाताना तिला सगळ्या गोष्टी आठवतात, म्हणजेच अस्मिताला जेव्हा समजलेलं होतं की सचिनचं अफेअर आहे तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. ते एकूण एक गोष्टी आता तिला आठवू लागतात आणि तेव्हा ती या सगळ्याचा विचार करतच चालत असते. तेव्हाच तिच्या हेही लक्षात येत असतं की अस्मिताताई जेव्हा पुन्हा एकदा सचिनकडनं घरी आल्या होत्या तेव्हा त्या प्रेग्नेंट होत्या. ही गोष्ट जेव्हा सगळ्यांना कळली होती तेव्हा सगळ्यांना खूपच जास्त आनंद झाला होता. दुसरीकडे मात्र आता ह्या सगळ्या आनंदात आता हे विरजण पडतंय, सचिनचं अफेअर आहे आणि या सगळ्या गोष्टी. दुसरीकडे अर्जुन आता कामावरनं अर्जंटमध्ये निघालेला असतो, त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते.
त्याला कळत नसतं की आता काय करावं ते, आणि म्हणूनच ना आता तो लगेचच सायलीला शोधायला बाहेर पडलेला असतो. पण सायली कॉलही रिसीव करत नसते. म्हणूनच आता अर्जुन घाबरतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो की सायली मला सोडून तर जाणार नाही ना. चैतन्य सांगतो की तुला याआधी मी तुला सांगितलं होतं की सायली वहिनीला सांगून टाक, पण तू कोणत्याच गोष्टी सांगितल्या नाहीस. आता बघतोयस ना या सगळ्यामध्ये काय घडत आहे ते, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी अर्जुनला चैतन्य सांगत असतो तेव्हा कुठे जाऊन अर्जुन विचार करत असतो. दुसरीकडे आता सायली रस्त्यावरनं चालत असताना तिचं कुठेच लक्ष लागत नसतं. तिला फक्त समोर जे दृश्य दिसत असतं ना ते खूपच जास्त भयानक असं असतं. म्हणजेच तिला सतत तेच आठवत राहतं. तिने सचिनला साक्षीसोबत बघितलं आहे आणि आता ही गोष्ट घरात कशी सांगायची हा मुळात मेन प्रश्न असतो. मग आता ह्या घरामध्ये आपण सांगायला गेलो तर अस्मिताताई पुन्हा त्याची बाजू घेणार. मग आता कसं हे सगळं मॅनेज करायचं हा मोठा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणूनच रस्त्यावरनं जात असताना गाड्या कुठून येत आहेत, काय चालू आहे याचं लक्षही ती न देता फक्त सरळ रेषेत ती चालत राहते. कारण तिला आता फक्त आणि फक्त या सगळ्या गोष्टी दिसत असतात आणि ती विचार करत असते की नको, आपल्याला घरी जाऊन या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगायला हव्यात, पण तिथे अस्मिताताई असतील तर अस्मिताताईला त्रास होऊ शकतो. ही गोष्ट तिच्या लक्षात येत असते आणि म्हणूनच आता ती 10 वेळा विचार करत असते रस्त्यावरनं जात असताना. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं अर्जुन आता कंटिन्यू कॉल करत असतो पण सायली कॉल रिसीव करत नसते. म्हणून चैतन्य म्हणत असतो की थांब एकदा मी कॉल करून बघतो, सायली वहिनी माझा कॉल रिसीव करते का. असं बोलूनच आता चैतन्यही सायलीला कॉल करतो, पण चैतन्याचा कॉलही आता सायली रिसीव करत नसते. कारण सायली आता बोलायच्या मनस्थितीत नसते. कारण तिला आता हे सगळं कळलेलं असतं, पण अर्जुनला आता समजत नसतं की काय करावं. गाडी चालवताना त्याचं लक्ष नसतं, गाडी जाऊन ठोकणार असते. म्हणून आता अक्षरशः चैतन्य त्याला म्हणतो की गाडी बाजूला लाव अर्जुन, 2 मिनटं थांब. मग आता सायली घरी येऊन पोचलेली असते आणि सायली समोरचं दृश्य पाहते तर काय, इकडे असणाऱ्या या अस्मिताच्या चेहऱ्यावर खूप जास्त आनंद असतो. अस्मिता एकदमच खुश होऊन कल्पनासोबत बोलत असते. कल्पनाला सांगत असते की खरंच ना मला आवडलंय गं, तू एवढी शॉपिंग केलीस, असं वाटतंय ना कधी एकदा बाळ होतंय आणि त्या बाळाला हे कपडे घालते. मग कल्पना म्हणत असते की नाही एवढ्यात आपल्याला काहीच असे कपडे वगैरे घालायचे नाही आहेत. तुला माहिती आहे ना की आपण ठरवलं आहे आधी लहान जे मूल असतं त्याला जुनेच कपडे घालायचे असतात. मग मम्मा तू का आणलेस गं एवढे नवीन कपडे. आता हे कपडे बघितल्यानंतर ना असं होतं की कधी एकदा बाळाला ह्या कपड्यांमध्ये मी बघते, असंही आता अस्मिताला होत असतं. हे सगळं बाहेर उभं राहून सायली ऐकत असते. सायलीचं मन काही थाऱ्यावर लागत नसतं. सायली आता विचार करत असते. इकडे मात्र तिला अस्मिताच्या चेहऱ्यावरचं हसू बघूनच ना टेन्शन आलेलं असतं. कारण आता किती अस्मिताई आनंदात आहेत, सगळं त्यांच्या आयुष्यात चांगलं होते म्हणून त्या आनंदात आहेत. पण जेव्हा त्यांना सचिनचं खरं रूप समजेल तेव्हा काय, कल्पनाचं लक्ष जातं की सायली दारावर उभी आहे आणि म्हणूनच मग ती आता दारावर जाते आणि बघते तर काय, सायली उभी होती पण सायलीला खूप जास्त घाम फुटलेला होता. म्हणून कल्पना सायलीकडे जातच सायलीला विचारत असते की सायली काय झालं आहे, काही घडलं आहे का. मग सायली म्हणते की काही नाही. मग आता प्रिया तिथेच उभी असते. प्रियाच्या लक्षात येतं नक्कीच हिने साक्षी आणि सचिनला एकत्र बघितलं आहे आणि तोच धक्का तिला बसलेला असणार आहे आणि म्हणूनच तिच्या तोंडचंही पाणी पळालं आहे. मग तेवढ्यातच आता प्रियाला पाणी आणायला सुद्धा पाठवलं जातं. प्रिया पटकन पाणी घेऊन येते आणि ती आता आल्यानंतर सायलीला देते. सायली पाणी वगैरे पिते आणि तिला आता तरीसुद्धा तिचा त्रास होत असतो कारण तिने ते दृश्य बघितलेलं असतं. तिच्या डोळ्यासमोरून ते सगळं काही जात नसतं. त्यातच आता अस्मिताचा हसरा चेहरा, त्यामुळे आता ती अजूनच टेन्शनमध्ये येते आणि त्याच वेळेला आता ती विचार करत असते आणि अस्मिता म्हणत असते की सायली काही होतंय का, काही प्रॉब्लेम आहे का, तर बोल ना, ठीक तर आहेस ना, असं आता ती काळजीनेच विचारत असते. आणि जेव्हा ती काळजीने एवढं सगळं विचारते ना तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की हो अस्मिताताई माझी काळजी करू नका, मी बरी आहे. इकडे आता अर्जुन आणि त्याचसोबत चैतन्य गाडीने जात असतात. आधी अर्जुन ड्रायव्हिंग करत असतो पण अर्जुनचं ड्रायव्हिंग करताना बरोबर लक्ष नसतं म्हणून चैतन्यने आपल्या हातात गाडी घेतलेली असते आणि तो स्वतःच ड्राईव्ह करत आता जात असतो. इकडे मात्र आता सायलीला पाणी दिल्यावर सुद्धा सायलीला थोडंही बरं वाटत नसतं कारण सायलीच्या डोक्यात सतत आता तेच विचार फिरत असतात. त्यामुळे सायली खूप जास्त अस्वस्थ असते. इकडे आता चैतन्य
चैतन्यालाही समजत नसतं की काय करावं. अर्जुन जो आहे तो मात्र म्हणत असतो की सायली कुठे जायला नको. चैतन्य म्हणतो की सायली वहिनी अशी काही कुठे जाणार नाही आहे, तू काळजी करू नकोस असं बोलून तो आता त्याला शांत करायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे आता अर्जुनने कल्पनाला फोन केलेला असतो आणि सायली घरी आली आहे का याबद्दल तो विचारतो. त्यावर आता कल्पना सांगत असते की हो सायली घरी आलेली आहे. व ही गोष्ट जेव्हा आता अर्जुनला समजते तेव्हा कुठे जाऊन अर्जुनचा जीव भांड्यात पडतो. अर्जुन म्हणत असतो की बरं झालं अगं, पण मी तिला कॉल करत होतो, ती कॉलच रिसीव्ह करत नाही आहे. नाही ती आली आहे, पण तू येतोयस का घरी? जरा ये, ती आल्यापासून थोडी अस्वस्थच वाटते असं देखील कल्पना आता अर्जुनला सांगते. मग अर्जुन लगेचच यायला निघतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायली जी आहे ती मात्र आता म्हणत असते की तुमचा क्लास आहे ना अस्मिताताई, आज तुम्ही क्लासला गेलात नाही का? मग अस्मिता म्हणते की अगं हो जाणार होते, पण तुलाही बरं वाटत नाही आहे ना, म्हणून मग विचार केला की नको जावं आणि म्हणूनच मी तुला बघायला म्हणून मी इथे थांबते ना. मी काय झालं आहे, ठीक तर आहेस ना तू? एक दिवस मी क्लासला गेली नाही तर काही बिघडत नाही आहे असं देखील अस्मिता म्हणत असते. पण त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की ताई असं करू नका, जा, तसंही तुम्हाला आता खूप जास्त गरज आहे आणि मग असा का विचार करताय, नका विचार करू या सगळ्याचा असंही आता म्हटलं जातं. मग अस्मिताला ती आता तिकडनं जायला सांगते. अस्मिता म्हणत असते की ठीक आहे मी जाते, तू ओके तर आहेस असं अस्मिता सायलीला विचारते. सायली म्हणते की हो माझी काळजी करू नका. मग आता अस्मितासोबत आता नेहमीच गर्भसंस्काराच्या आणि योगाच्या क्लासला ही कल्पना जात असते. पण सायलीला कल्पनाशी बोलायचं असतं. सायलीच्या डोळ्यात पाणी असतं. ती कल्पनाला डोळ्याने इशारा करत असते की तुम्ही जाऊ नका म्हणून. मग आता कल्पना म्हणत असते की अगं अस्मिता, तू एक काम करतेस का, तुझ्यासोबत विमलला घेऊन जातेस का? कारण बघ ना सायलीची अवस्था ही आज कशी आहे, म्हणून म्हटलं जरा विचार करतोय म्हणूनच म्हटलं तुला सांगते, चालेल का? अगं पण आई विमल कुठे आहे? मग आता इकडे प्रिया विचार करते, पण आता सायलीने हे सगळं काही जे आहे ना ते इथेच सांगायला हवं. म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी इथेच जर तिने सांगितल्या ना तर बऱ्या पडतील. म्हणजे अस्मितालाही समजेल ना तिच्या नवऱ्याचे खरे रंग काय आहेत ते. पण आता ह्यांचं काहीतरी भलतंच सुरू आहे. पण आता प्रियालाच सांगितलं जातं. प्रिया म्हणत असते की आता मलाच काहीतरी युक्ती करावी लागेल. म्हणजे प्रियाची अशी युक्ती असते की अस्मिताला घेऊन जायचं आणि अस्मिताला पुन्हा आणायचं सगळ्यांच्या समोर. मग जेव्हा सगळीजणं डिस्कस करत असतील तेव्हा आता सगळ्यांच्या समोर अस्मिताला आणायचं. मग तिला धक्का बसेल. मुद्दामून प्रियाने बॅगेत मोबाईल टाकलेला असतो. अस्मिताचाही त्याच बॅगेमध्ये मोबाईल टाकलेला असतो आणि स्वतःचाही. आणि ती बॅग ना मुद्दामूनच तिथे साईडच्या सोफ्याला लटकवून ठेवते, म्हणजे कोणाचंही लक्ष जायला नको. आणि मग तिला ती बॅगेचं निमित्त सांगून पुन्हा घरी येता येईल. दुसरीकडे आता सचिन आणि साक्षी बाहेर पडलेले असतात आणि ते गाडीने जात असतात. त्याच वेळेला सचिनला साक्षी म्हणत असते की मला तुझा मोबाईल दे, मला मोबाईल हवा आहे. मग आता साक्षीला सचिन काही मोबाईल देत नसतो. म्हणूनच आता साक्षी खूप जास्त वैतागलेली असते. सचिनला म्हणत असते तू जर मोबाईल दिलास नाही ना तर आत्ता मी माचीस घेईन आणि या गाडीला आग लावून टाकेल. या गाडीमध्ये ऑलरेडी पेट्रोल तर पूर्ण टाकी भरलेलं आहे. मग आता तो धक्का बसून तिच्याकडे बघत असतो. पण तेवढ्यातच ना तिथे पाण्याची एक स्टीलची बॉटल असते. ती घेऊनच साक्षी डायरेक्ट त्या लगेच सचिनच्या डोक्यात मारते. त्याबरोबर सचिन बेशुद्ध पडतो. मग आता साक्षी थोडी हायपर होते. साक्षी आता सचिनकडे बघत असते आणि सचिनला म्हणत असते की सचिन तुला काय होतंय, उठ ना, शुद्धीवर आहेस ना तू, काय होतंय, तू जर नसशील तर मी काय करू, असे करू नकोस असं बोलून त्याला उठवायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे आता इकडे प्रियाला तर पाठवलं जात असतं. तेवढ्यातच प्रताप येतात आणि प्रताप आता सायलीला बघितल्यानंतर म्हणत असतात की काय गं सायली, इतक्या लवकर तू आलीस? पण हो मी आले. मग आता सायलीला आपल्यासोबत काहीतरी बोलायचं आहे असं कल्पना बोलत असते. मग प्रताप विचारतात की काय झालं सायली, काय बोलायचं होतं, बोल ना. मग आता सायली म्हणत असते की खरं तर ना अस्मिताताई कधी जात आहेत त्याचीच मी वाट बघत होते. आज मी त्या कॅफेमध्ये गेली होती ना, तिथे मी एक भयानक असं दृश्य बघितलं ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. मग आता कल्पना आणि प्रताप विचारतात की नक्की तू काय बघितलं आहेस. त्याच वेळेला आता सचिनबद्दल ती आता इन्फॉर्मेशन सांगू लागते. म्हणजेच मी ज्या कॅफेमध्ये गेली होते त्या कॅफेमध्ये सचिनही होता आणि मला आता सांगतानाही लाज वाटते, सचिन एका मुलीसोबत होता. म्हणजे तो पुन्हा एकदा आपल्या अस्मिताताईंना फसवत आहे.
अस्मिताताईंसमोर हे बोलायला मला कठीण जात होतं, कारण ते आता त्यांच्यावर विश्वास ठेवत होत्या, त्यांचा संसार मार्गी लागत होता आणि त्यांना हे सांगितल्यानंतर धक्का बसेल म्हणूनच मी वाट बघत होते त्या कधी जाणार ते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की साक्षी ही सचिनला उठवायचा प्रयत्न करत असते आणि तूच माझी सोबत आहेस, तूच माझं प्रेम आहेस, असं मला सोडून जाऊ शकत नाही. आणि मग ती बघत असते की तो श्वास घेऊ शकत आहे का. मग ती जेव्हा नाकाला हात लावते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ह्याचा श्वास तर सुरू आहे, पण हा थोड्या वेळासाठी बेशुद्ध पडलेला आहे, कारण ते डोक्यात ती बॉटल टाकलेली होती त्यामुळे तो बेशुद्ध होता. पण आता मात्र इकडे साक्षी ओळखून गेलेली असते की ह्याचं लग्न वगैरे झालेलं आहे, मग ह्याला आता आपल्याच ताब्यात ठेवायला हवं. त्याच्या खिशात ना ती आता मोबाईल शोधत असते आणि तेव्हा तिला मोबाईल जेव्हा भेटतो ना तेव्हा ती आता त्याचा फोन काढून त्याचा मोबाईल स्विच ऑफ करते, जेणेकरून त्याचा कॉन्टॅक्ट कोणालाही व्हायला नको ना. अस्मिताने कॉल करायला हवा ना अर्जुनने कॉल करायला हवा, यासाठी तिने आता डायरेक्टली कॉल कट करून टाकलेला असतो, फोन स्विच ऑफ केलेला असतो. आणि त्यामुळेच आता ती लगेचच त्या ह्याला घेऊन बाहेर जायला निघते. ती म्हणत असते की आता ना तुला माझ्यापासून कोणीही लांब करू शकत नाही, तू फक्त माझा आहेस आणि माझाच राहशील, तुला आता कोणीही शोधू शकत नाही, असंही आता म्हटलं जातं. मग आता साक्षी ही सचिनला घेऊन लगेचच गाडीने तिकडनं जायला निघत असते. साक्षीच्या डोक्यात भलते सलतेच विचार सुरू असतात, म्हणजे साक्षीला ना इतकं प्रेम झालेलं असतं ना या सचिनवर की ती आता त्याला जराही त्याच्यापासून लांब करू शकत नसते. दुसरीकडे मात्र आता सायली जेव्हा सचिनच्या अफेअरबद्दल सांगते आणि तेव्हा ती म्हणत असते की त्याचं अफेअर जे आहे ते दुसरं तिसरं कोणासोबत नाही, तर ते आहे ते म्हणजे साक्षी शिकरेसोबत. साक्षी शिकरेचं आता नाव जसं घेतलं जातं ना तसं प्रताप यांना सुद्धा धक्का बसतो. प्रताप जागेवरनं उठून उभे राहतात आणि म्हणत असतात, सायली पण तू काय म्हणते, साक्षी तर जिवंत नाही आहे ना. मग सायली म्हणते की हो, मलाही तेच वाटलं होतं की साक्षी जिवंत नाही आहे, पण साक्षी जिवंत आहे आणि साक्षीचंच अफेअर, साक्षी महिपत शिकरेचंच अफेअर सचिनसोबत सुरू आहे. मी त्या दोघांनाच त्या कॅफेमध्ये बघितलं, जसं मी त्यांना त्या कॅफेमध्ये बघितलं ना तसं त्या दोघांनी तिकडनं पळ काढला. जर ते दोघंही जण खरं असले असते ना आणि सचिन भाऊजीसुद्धा खरे असले असते ना तर गेले नसते, पण त्यांनी दोघांनी तिकडनं पळ काढला, तिथेच मी समजले. तेवढ्यातच अर्जुन आणि त्याचसोबत आता चैतन्य घरी आलेले असतात आणि तेव्हाच ना आता इथे प्रताप म्हणत असतात की अर्जुन बघ ना ही काय म्हणते, हिने साक्षीला सचिनसोबत बघितलं आहे, तुला काय वाटतं हे सगळं खरं असेल का, काय वाटतंय. अर्जुन तर आता एकदम मोठ्या धक्क्यात असतो. तर आता प्रताप म्हणत असतात की अरे अर्जुन तू बोल ना, तुला काय झालं आहे, तू का काही बोलत नाही आहेस, बोल ना. अर्जुनला तर आता ह्याचा धक्का बसलेला असतो की निदान सायलीला हे कळलं नाही आहे की साक्षीबद्दलची इन्फॉर्मेशन मला आहे. मग दुसरीकडे मात्र आता इकडे प्रिया जी आहे ती अस्मिताला घेऊन चाललेली असते. मग अस्मिता प्रियाला म्हणत असते की काहीतरी सायलीचं बिनसलं आहे, काय झालं आहे. सायली थोडी टेन्शनमध्ये दिसत होती, पण तिने सांगितलं नाही काय झालं आहे ते, मला ना तिची खूप जास्त काळजी वाटते, असं आता अस्मिता म्हणत असते. आता 2 तास आपल्याला तिथे जातील, मी एक काम करू का, कॉल करून विचारू का मम्माला, थांब मी कॉलच करते. मग आता थांब मी करू का कॉल, असं प्रिया म्हणते. अस्मिता म्हणते की नको तू ड्राईव्ह कर, मी कॉल करते माझ्या फोनवर ना. हां बघ तुझा मोबाईल ना माझ्या बॅगेत ठेवला आहे, मागे बॅग ठेवली आहे, असं मुद्दाम प्रिया म्हणते. अगं मागे बॅग नाही आहे, अस्मिता तिला सांगते. अस्मिताला प्रिया सांगते की अगं बॅग मी इथेच ठेवली होती, असं कसं. अगं बहुतेक ना मी घरीच विसरली बघ, माझाही बॅगेतच मोबाईल आहे आणि तुझाही मोबाईल माझ्याच बॅगेत आहे. मग आता काय करायचं. अगं 2 तास कसं काय राहू शकतो आपण मोबाईलशिवाय, आणि तसंही मला एकदम असं अस्वस्थ वाटतंय, तू एक काम कर आपण घरी जाऊया. मग प्रियाही म्हणते मलाही तेच वाटतंय की आपण घरी जायला हवं, आणि असा विचार करूनच ना आता ती घरी जायला निघते. दुसरीकडे मात्र आता इकडे कसंबसं साक्षीने खिडकीतनाच त्या सचिनला आणलेलं असतं. मग आता जेव्हा सचिनला ती खिडकीतनं आणते तेव्हा मात्र आता ती सचिनला तिथे असणाऱ्या सोफ्यावर बसवते, त्याच्या डोळ्यावर पाणी वगैरे मारायचा प्रयत्न करते. हे आता ना तिने या घरात आणलेलं असतं, ते अण्णांचं घर म्हणजे महिपतच्या घरात तिने आता आणलेलं असतं. महिपतच्या घरात आणून ती बसवते आणि ती त्याच्या डोळ्यावर पाणी मारत असते. डोळ्यावर पाणी मारता क्षणी आता त्याचे डोळे उघडतात, तो इकडे तिकडे बघू लागतो. जसा तो इकडे तिकडे बघतो तसं आता साक्षी त्याला म्हणत असते की बघ आपण आलो आहोत घरी, आता नको काळजी करू, हे माझं आणि अण्णांचं घर आहे आणि इथेच मी आणलेलं आहे, असंही आता ती सांगत असते.
आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती सांगते ना, तेव्हा मात्र आता सचिन जो आहे तो मात्र इकडे तिकडे बघत असतो आणि म्हणत असतो की हे आपलं घर नाही आहे. तर सचिनला ती सांगते की आपलं घर नाही आहे, पण हे घर ना माझ्या अण्णांचं आणि माझं आहे. तू कुठेही जाऊ शकत नाही, आता तू इथेच थांब. पण आता तू माझ्या डोक्यात बॉटल मारलीस, तुला काही कळतं का? तू असं सगळं का केलंस, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला मला हे सगळं करावं लागलं, काय करणार? मला माहिती आहे तू मला काही सांगू इच्छितोस का? सांग, तुला काही मला सांगायचं असेल तर, असंही आता ती त्याला विचारत असते. पण आता तो काही केल्या बोलतच नसतो. मग साक्षी त्याला म्हणते, बोल, तुझं लग्न झालं आहे ना, बोल, आता तुझी बायको कोण आहे मला सगळं माहिती आहे, असं आता डायरेक्ट साक्षी त्याच्या अंगावर येऊन बोलते. तेव्हा मात्र आता सचिन घाबरतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं अर्जुनला आता तर धक्का बसलेला असतो. मग दुसरीकडे अर्जुनला सायली म्हणत असते, या आधीसुद्धा मी ह्यांना सांगितलं होतं की साक्षी जिवंत आहे, मी पाहिलं आहे, पण तरीसुद्धा विश्वासांना बसत नव्हता. पण आता मीही विचार केला की जाऊ दे, हे सगळं खोटं असेल, पण आज मी समोरून बघितलं आहे. तिथे आता अश्विनही आलेला असतो. अश्विन म्हणतो की हे सगळं काय आहे, खरंच आहे का ही सगळी गोष्ट? किंवा आता मी ऐकलंय ते खरं आहे का, असंही अश्विन विचारतो. त्यावर सायली म्हणते की हो, हे सगळं काही खरं आहे अश्विन भाऊजी, मी साक्षीला सचिनसोबत बघितलं आहे, 100% 101% मी बघितलेलं आहे. आणि जेव्हा तो प्रसंग तिच्या लक्षात येतो ना, तेव्हा मात्र ती आता हे सगळं काही आठवत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती आठवते ना, तेव्हा एकूण एक प्रसंग ती आता या सगळ्यांना सांगू लागते. आणि मला बघून त्या दोघांनी पळ काढला, तिकडनं निघून गेले, त्यांना काहीसुद्धा वाटलं नाही आहे. खरंच ना, मला खरं तर ना हे सगळं घरात सांगायचं होतं, पण अस्मिताताई कधी जात होत्या याची मी वाट बघत होती. आता इकडे प्रियाने कहर केलेला असतो. प्रिया ही अस्मिताला घेऊन घरी आलेली असते आणि बाहेरूनच आता हे सगळं काही अस्मिताने ऐकलेलं असतं की सचिनने पुन्हा माती खाल्लेली आहे, सचिनचं अफेअर आहे. आणि आता सायलीच्या मोबाईलमध्ये जो फोटो असतो तो फोटोसुद्धा सायली सगळ्यांना दाखवू लागते. सचिन आणि त्याचसोबत साक्षीचा तो फोटो बघून तर सगळ्यांनाच धक्का बसतो. पण आता जेव्हा हे सगळं बोलणं बाहेर उभं राहून अस्मिताने ऐकलेलं असतं, तेव्हा अस्मिता जागेवरच कोसळते. अस्मिता आता जोरात ओरडू लागते, ऐक. त्याबरोबर सगळीजणं धावत जातात. आणि आता सचिनबद्दल तू जे काही बोलली आहेस ते खरं आहे का, असं आता अस्मिता सायलीला विचारते. सायली आता अस्मिताला थांबवत असते, पण तोपर्यंत अस्मिता बेशुद्ध पडते. आता अस्मिताला नेमकं काय झालं असेल हे येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.